हॅलो एव्हरीवन, कशा चालू बाळांनो? अभ्यास करताय का? भरपूर अभ्यास केला पाहिजे बाळांनो. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट वाला बीट स्टार्ट करूया. नेक्स्ट वाला बीट कोणता आहे बाळांनो? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आपलं चालू आहे. आता कशापासून प्रिपेअर करायचं? तर कीटोन पासून म्हणतो, अल्डिहाइड पासून म्हणतो, एस्टर पासून म्हणूया आपण, किंवा डायरेक्टली आपण असं म्हणूया कार्बोनाइल पासून. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनाइल कंपाउंड. आता कार्बोनाइल म्हणजे कोणते? अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, एस्टर्स, ओके, ऍसिड हॅलाइड्स, अनहायड्राइड्स याच्यापासून. ठीक आहे, आता पहिला बीट त्याच्यामधला येतो अल्डिहाइड आणि कीटोन पासून प्रिपरेशन. बघा बाळांनो, इथून आपण काय केली सुरुवात, कशापासून करणार आहेत आपण? अल्डिहाइड आणि कीटोन पासून. आता अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करायचं तर त्याच्यासाठी मोजके रिएजंट लागतात आपल्याला. एवढं काय असं नाहीये, एवढं मी मेन्शन केलं 2-3 रिएजंट म्हणजे एवढेच नाहीये. ठीक आहे, याच्यावरती खूप जास्त भर असतो. एवढेच रिएजंट नाहीये, त्याच्यावरती खूप जास्त भर असतो बाळा. ठीक आहे, ओके. आता हा अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी मेजरली रिएजंट वापरला जातो NaBH4. दुसरा वापरला जातो बाळांनो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, आणि तिसरा वापरला जातो H2PD. ठीक आहे, किंवा निकेल वापरला जातो. H2PD किंवा निकेल असतो. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, या रिएजंट बद्दल थोडंसं डिस्कस करूया. हे रिएजंट आहेत कसे. ठीक आहे, सगळ्यात पहिला बाळांनो रिएजंट सगळ्यात पहिला कोणता? NaBH4. ठीक आहे, पहिला NaBH4. NaBH4. ठीक आहे, NaBH4 बद्दल आपण डिस्कस करूया. NaBH4 कसा आहे? हा माइंडर रिड्युसिंग रिएजंट आहे बाळांनो. हा कसा रिड्युसिंग रिएजंट आहे? माइंडर रिड्युसिंग रिएजंट. माइंडर रिड्युसिंग रिएजंट. आता माइंडर म्हणजे कसा असणार बाळांनो? वीक म्हणूया आपण. माइंडर म्हणजे कसा? वीक किंवा सॉफ्ट म्हणूया. हा स्ट्रॉंग आहे का? मग नाहीये, म्हणजे हा मोर रिएक्टिव्ह स्पेसिस वरती रिएक्ट होणार आहे, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणजे हा कसा, जर हायली इलेक्ट्रोफिलिक स्पेसिस आल्या, जसे अल्डिहाइड आले, कीटोन आले, ऍसिड हॅलाइड्स आले, यांना हा काय करणार आहे? रिड्यूस करणार आहे. ठीक आहे, ओके. आता दुसरी महत्वाची म्हणजे हा चीप आहे. हा कसा आहे? चीप आहे, स्वस्त आहे. मग जर अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन करायचं असेल तर एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरायच्या का? नाही, चीपर जे स्वस्त मिळतात त्या गोष्टी वापरायच्या. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. तिसरा इझी टू हँडल. हे रिएक्शन कशात बाळांनो? NaBH4 रिएजंट खूप इझी आहे हँडल करण्यासाठी, म्हणजे आपण इझिली त्याला यूज करू शकतो. सिम्पली म्हणजे तो इतका हार्श नाहीये, इतका स्ट्रॉंग नाहीये की बाबा त्याचं एक्सप्लोजन होईल, ब्लास्ट करेल वगैरे, असा प्रकार नाहीये. पेटल वगैरे असा प्रकार नाहीये. तो हँडल करायला सोपा आहे. बरोबर आहे का? आता जर ज्या वेळेला आपण असं म्हणलं की हँडल करायला जर तो सोपा असेल, हँडल करायला सोपा असेल तर आपण वापरू कधी त्याला? ओके, ठीक आहे. ओके, डन. नेक्स्ट वन, इझी वर्कअप. ओके, इझी टू वर्कअप. आता हा वाला पार्ट तुम्हाला विचारला जाणार नाही. इझी टू वर्कअप हा विचारला जाईल ऍडव्हान्स मध्ये. इझी टू वर्कअप म्हणजे हा रिएक्शन झाल्याच्या नंतर, त्याला रिएक्शनला स्टॉप केल्याच्या नंतर आपण जो आयसोलेशनची प्रोसेस असते ती प्रोसेस सुद्धा याच्यामध्ये सोपी आहे, म्हणून याला कमर्शियली यूज केलं जातं. दुसरं रिएजंट बाळांनो, सेकंड रिएजंट. ठीक आहे, सेकंड रिएजंट कोणता? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, LiELH4, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे, आता हा जो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे हा स्ट्रॉंगर रिड्युसिंग रिएजंट आहे. कसा रिड्युसिंग रिएजंट आहे बाळांनो? स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट. कसा रिएजंट? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. एजंट म्हणा किंवा रिएजंट म्हणा, बोथ आर सेम. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे किंवा रिएजंट आहे. ठीक आहे, ओके. दुसरा बघा बाळांनो, आपण सेकंड काय म्हणलं होतं? इथं चीप म्हणलं. चीप म्हणजे स्वस्त. इथं हा एक्सपेन्सिव्ह आहे बाळांनो. हा कसा आहे? एक्सपेन्सिव्ह आहे. हा थोडासा महागडा आहे. थोडासा नसेल, खूप महागडा आहे. हा महागडा जर असेल तर आपण याला ज्या वेळेला यूज करू किंवा लॅबोरेटरीमध्ये यूज केला जाईल त्यावेळेला याला प्रायव्हेट दिली जाईल का बाळांनो? नाही. स्वस्त मध्ये काम बघत असेल तर महागडा कशाला घ्यायचा? बरोबर आहे का नाही? ठीक आहे, त्याच्यामुळे हा काय केला जातो? अवॉइड केला जातो अल्डिहाइड कीटोनच्या रिडक्शन मध्ये. ठीक आहे, तिसरा बघा बाळांनो, हा इझी टू हँडल म्हणला होता. ओके, हा इझी टू हँडल असेल का?
नाही, हा एक्सप्लोजिव्ह आहे, हा एक्सप्लोजिव्ह आहे. जर हा एक्सप्लोजिव्ह असेल म्हणजे तो जर मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आला तरी तो पेट घेतो, मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जरी आला तरी तो पेट घेतो. वॉटरचा ड्रॉपलेट जरी आला त्याच्यामध्ये तरी तो ब्लास्ट करतो, म्हणजे पटकन असे त्याला पेट घेतलं जातं. मग तो इझी टू वर्कअप असेल किंवा इझी टू हँडल असेल का? ओके, मग असं म्हणू शकतो की आपण नॉट इझी टू हँडल. ओके, म्हणजे इझी आहे का हँडल करण्यासाठी? नाही, हा इझी नाही हँडल करण्यासाठी, हा एक्सप्लोजिव्ह आहे. आणि चुकून पण आपण घेतलं स्फोटक नाही खायचं नाही, घ्यायचा प्रकार म्हणलं की आपल्याला पटकन आठवतो. घेतला इन द सेन्स आपण त्याला वापरणार आहेत लॅबोरेटरीमध्ये. ओके, तो इझी आहे का मग वापरायला? नाही, त्याला खूप प्रिकॉशन्स घ्यायला लागतील, आपल्याला काळजी घ्यायला लागेल. ठीक आहे, नेक्स्ट वन. आता इझी टू वर्कअप बघा, ह्याचं वर्कअप इझी असणार आहे का? मग आता नसणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट वाला रिझल्ट आपण बघूया. कोणता आहे रे बाळांनो? H2. ओके, PD आणि PT. H2, PD अँड निकेल. आणि प्लॅटिनम पण असतो, पण मॅक्झिमम केसेस मध्ये प्लॅटिनम पण एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे यूज होत नाही. ठीक आहे, हे कसे आहेत? अगेन माइल्डर रिड्युसिंग रिएजंट आहेत बाळांनो, माइल्डर रिड्युसिंग एजंट. माइल्डर रिड्युसिंग एजंट हे माइल्डर आहेत बाळांनो. हा रिड्युसिंग एजंट कसा आहे? माइल्डर आहे. माइल्डर आहे म्हणजे कसा आहे बाळांनो? वीक आहे, म्हणजे हायली रिएक्टिव्ह स्पेसिस सोबतच हा रिएक्ट होणार आहे. ठीक आहे, आता हा एक्सपेन्सिव्ह पॅलेडियम म्हणलंय मेटल आहे, थोडस एक्सपेन्सिव्ह असणार आहे. एक्सप्लोजिव्ह, ठीक आहे, हा सुद्धा कसा आहे बाळांनो? लिटल बिट इन प्रेझेन्स ऑफ H2 जर असेल, हा सुद्धा काय करतो? फायर कॅच करतो. atmospheric open air. जर रिएक्शन चालू आहे आणि त्याला आपण पटकन ओपन केला तर तिथे हायड्रोजन पण आहे, ऍटमॉस्फेअर पण, ऍटमॉस्फेरिक एअर ज्यावेळेला त्याच्यामध्ये येईल त्यावेळेला तो काय करतो? पटकन पेट घेतो. त्याच्यामुळे इट कॅचेस फायर व्हेन इट इन कॉन्टॅक्ट विथ ओपन एअर. ज्यावेळेला इन कॉन्टॅक्ट ओपन एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, हा काय करणार बाळांनो? फायर कॅच करणार. राहील का लक्षात? ओके, नेक्स्ट. आता हे झाले यांचे नेचर्स कसे आहेत. आपण थोडस पुढे जाऊया. मी काय म्हणतो बाळांनो, एक लक्षात असणे, हे रिएजंट मी लिहून देतोय. अल्डिहाइड आणि केटोनला रिड्यूस करण्यासाठी हे 2 रिएजंट आहेत, 2-3 रिएजंट आहेत, आणखी पण आहेत, ते पण मी सांगणार आहे. पण हे का लिहून देतोय? आपण लिस्ट बनवतोय रिएजंटची. आपण काय करतो? लिस्ट. कारण दोघांचं, तिघांचं, चौघांचं जे काही काम आहे ते सेमच काम आहे ना. त्याच्यापासून स्टार्टिंग मटेरियल पासून प्रोडक्ट जर सेमच बनत असेल तर वेगळं काही करायची गरज आहे का रे बाळांनो? नाही ना. ओके, त्याच्यामुळे यांचं कामच जर सारखं असेल तर रिएजंटची लिस्ट बनवलेलं सोपं पडेल की नाही? रिएजंट पाठ करणं आपल्याला सोपं पडेल की नाही? हा, म्हणून. ठीक आहे, चला नेक्स्ट वन बाळांनो, बघा व्यवस्थित. ठीक आहे, ओके, आपण काय करूया आता? एक्झाम्पलला सुरुवात करूया. एक 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 एक्झाम्पल आपण घेऊया. कन्सिडर आपल्याकडे आहे अल्डिहाइड. कुठला का अल्डिहाइड असेल ना? RCHO. ठीक आहे, अल्डिहाइड आहे आपल्याकडे. या अल्डिहाइड आपण रिएक्ट करणार आहेत. कशासोबत रिएक्ट करणार आहे बाळांनो? कुठल्याही या तिघांपैकी कुठल्याही रिएजंट सोबत ट्रीट करा. एक हा रिएजंट असेल NaBH4 असेल, NaBH4 असेल इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल कोणता? मिथेनॉल असतो, PHF आणि मिथेनॉल. काय प्रोडक्ट मिळणार बाळा? सरळ सरळ लिहून टाकायचा RCH2OH. ओव्हरऑल ऍडिशन 2 हायड्रोजनचे झाले बाळांनो. ओव्हरऑल ऍडिशन कसे झाले? 2 हायड्रोजनचे ऍडिशन झाले. राहील का लक्षात? ओके, बघा आता हा आपण NaBH4 वापरलाय. इन्स्टेड दॅट आपण याला LiAlH4 वापरू शकतो नाही. ओके, दुसरा रिएजंट. एखाद्याला वाटलं मला LiAlH4 वापरायचा आहे, LiAlH4 इन प्रेझेन्स ऑफ THF. रिएक्शनला
क्वेंच करण्यासाठी, रिएक्शनला स्टॉप करण्यासाठी आपण काय देणार, H प्लस घेणार. याच्यापासून सुद्धा काय बनते बाळांनो, RCH2OH. बघा प्रोडक्ट दोघांचा कसा दिसायला लागलाय, सेम दिसतोय का, प्रोडक्ट दोघांचा सेम दिसतोय का रे बाळांनो. दोघांचा जर प्रोडक्ट सेम दिसत असेल तर रिएजंट आपण रिएजंटची लिस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नाही. ओके, म्हणजे रिएजंट लक्षात ठेवणं सोपं पडतं आपल्याला म्हणून. ठीक आहे. तिसरा, आपण या केसमध्ये बघा, या केसमध्ये आपण H2 वापरला, पॅलेडियम वापरला किंवा निकेल वापरला. ओके, आणि रिएक्शनला क्वेंच करण्यासाठी H प्लस कंडिशन दिली जाते. काय म्हटलं बाळांनो, अगेन RCH2OH. ओव्हरऑल addition of H2 ओव्हरऑल म्हणलं बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल H2 कुठून आला सर, सगळीकडे H2 पाहिजे होता ना. नाही, ओव्हरऑल 2 हायड्रोजनची ऍडिशन झाली. किंवा ह्याला असं म्हणावं होतं मी, असं म्हणाल की बाबा 2 हायड्रोजनची ऍडिशन, 2H ची ऍडिशन. ठीक आहे, 2 हायड्रोजनची ऍडिशन, असं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. ठीक आहे. आता चला आपण एक सेलेक्टिव्ह एक्झाम्पल्स, सेलेक्टिव्हिटी विथ एक्झाम्पल्स आपण बघायला सुरुवात करूया. ठीक आहे बाळांनो, कन्सिडर आपल्याकडे आहे CH3 CH2 CHO. व्यवस्थित बघायला बाळांनो, आपल्याकडे कोण आहे, अल्डिहाइड. नाव काय रे बाळांनो, प्रोपॅनॉल. काय नाव आहे याचं, प्रोपॅनॉल. नाव काय, प्रोपॅनॉल. या तिन्ही पैकी कुठलाही एक रिएजंट यूज केला आपण म्हणला NaBH4. काय वापरला आपण, NaBH4. काय मिळेल रे बाळांनो याच्यापासून, CH3 CH2 CH2OH. कार्बन मोजायचे लिहून टाकायचं, सोपं आहे ना. ओके गुड. नेक्स्ट वन, कन्सिडर आपल्याकडे आहे CH3 CH3 असं असतं का रे, हाच म्हणताय लगेच, चालू द्या सर तुमचं. CH2 CHO. किती कार्बन आहेत टोटल बाळांनो, 1 2 3 4. कोण असणार आहे, बुटानॉल. नॉल का नाल, नाल. इथे दिला आपण LiAlH4, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. काय बनेल, CH3 CH2 CH2OH. बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, कन्सिडर. व्यवस्थित बघा. ओके, कन्सिडर आपल्याकडे आहे सायक्लोहेक्सानोन. हा काय रे बाळा, कीटोन आहे का, कीटोन आहे. याच्यामध्ये आता कुठलाही रिएजंट यूज करा, या तिन्हीपैकी कुठलाही रिएजंट यूज करा, आपल्याला अल्कोहोल मिळणार आहे. कुठलाही म्हणलं नाही. ठीक आहे, म्हणजे आपण NaBH4 वापरला, NaBH4 वापरला, काय मिळेल बाळांनो आपल्याला, काय मिळेल, अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे काय करायचं, OH. इथं एक हायड्रोजन आलाय आणि इथला एक हायड्रोजन, ओव्हरऑल 2 हायड्रोजन आलाय. बरोबर आहे का. ठीक आहे. एखाद्याला वाटलं मी सायक्लोपेंटॅनॉन घेतो सर, ठीक आहे, इथे घेतो मी H2PD. काय लिहिते, H2 आणि PD. काय बनेल रे बाळांनो, काय बनेल, अल्कोहोल बनेल सर. ओके, एखाद्याला वाटलं मी काय घेतो सर, ऍसिटोन घेतो आणि याच्यामध्ये काय ऍड करतो सर, कोणता राहिलाय, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे, याच्यासोबत तुम्हाला दिलं जातं. बरोबर आहे. याच्यासोबत THF मिथेनॉल असणार आहे, सॉल्व्हंट आहे ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये THF सॉल्व्हंट असणार आहे आणि शेवटी H प्लस ना रिएक्शनला स्टॉप करायचं असणार आहे. ठीक आहे. या केसमध्ये पण काय करायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन जो डबल बॉन्ड होता त्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, सिंगल बॉन्ड मध्ये. कशामध्ये, सिंगल बॉन्ड मध्ये. बरोबर आहे. इझी आहे, ह्या गोष्टी इझी आहेत. फक्त आपल्याला थोड्या काही ट्रिकी गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. आपण बघूया ट्रिकी काय आहे. चला आता आपण थोडस ट्रिकी मध्ये बसूया. कन्सिडर बाळांनो बघा, सेम एक्झाम्पल घेतोय मी. एक्झाम्पल काय करतोय, सेम ठेवतोय. ठीक आहे, एक्झाम्पल सेम असणार आहे. ठीक आहे, थोडस चेंज. काय चेंज आहे बघा, व्यवस्थित बघा. आपल्याकडे आहे सायक्लोपेंटॅनॉन, स्टार करून देतोय, INP आहे, लक्षात ठेवा. इथे डबल बॉन्ड आहे, C डबल बॉन्ड O आहे. ठीक आहे, डबल बॉन्ड आहे, C डबल बॉन्ड O आहे. मी इथे NaBH4 वापरला आहे. काय वापरला बाळांनो, NaBH4 वापरला आहे THF आणि मिथेनॉल मध्ये. ओके, काय मिळेल ते बाळांनो बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड सायक्लोपेंटेन
मोजके सायक्लोपेंटेन आणि सायक्लोहेक्सेन याला सोडून डोकंच लावायचं नाही कुठं. ठीक आहे, सायक्लोपेंटेन सायक्लोहेक्सेन दोन आहेत, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. या केसमध्ये NaBH4 100% रिडक्शन करतात डबल बॉन्ड्स आणि सिंगल बॉन्ड्स. कोणत्या? सॉरी, दोन्ही डबल बॉन्ड्स. या डबल बॉन्डचं रिडक्शन करतं, कार्बोनाइलचं सुद्धा रिडक्शन करतं, दोघांचं रिडक्शन म्हणजे 100% प्रोडक्ट तुम्हाला हाच मिळणार आहे. लक्षात असू द्या. सिंगल बॉन्ड पण म्हणजे जो डबल बॉन्ड होता त्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालंय. कार्बोनाइलचं सिंगल बॉन्ड मध्ये म्हणजे काय बनला? डबल बॉन्डचं रिडक्शन. अल्कोहोल म्हणजे डबल बॉन्डचं रिडक्शन केलंय सिंगल बॉन्ड. कीटोनचं रिडक्शन केलंय, काय बनलाय? अल्कोहोल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट वन कन्सिडर. या केसमध्ये मी व्यवस्थित बघायला लागलो. या केसमध्ये मी काय करतोय? सेम एक्झाम्पल, सी डबल बॉन्ड O. ठीक आहे, याच्यामध्ये मी LiAlH4 वापरलाय. काय वापरलाय? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. चला बरं लिहा पटकन, सगळ्याच्या नोटबुक मी चेक करतो. पटकन लिहा पटकन चेक करतो मी नोटबुक. हा झालं बरं, ठीक आहे. आता बघा, या केसमध्ये आपण काय म्हणलंय? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कसा आहे बाळांनो? स्ट्रॉंग आहे. तो कसा आहे? स्ट्रॉंग आहे. जर तो स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग सेंटरवरती, हार्ड सेंटरवरती अटॅक करेल की नाही? करेल. आता हार्ड सेंटर कोणतं? कार्बोनाइल. कार्बोनाइलचं रिडक्शन होणार आहे. ओके, म्हणजे याचं रिडक्शन होणार आहे. डबल बॉन्डला काय होईल का? नाही, ही सिलेक्टिव्हिटी आहे. डबल बॉन्डला काही होणार नाही. डबल बॉन्ड तसाच राहील. असं किती जणांना वाटतं रे बाळांनो? किती जणांना वाटतं असं डबल बॉन्डला काहीच होणार नाही? ठीक आहे, आता बघा, डबल बॉन्डला काहीच होणार नाही. हा वाला प्रोडक्ट आपल्याला मिळतं 14%. किती? 14% अप्रॉक्स. ठीक आहे, आणि दुसरा जो की डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन झालेला आहे. ओके, हा आपल्याला मिळतो बाळांनो 84%. किती पर्सेंट मिळतोय? 84%. लक्षात असू द्या, ही सिलेक्टिव्हिटी आहे. या सिलेक्टिव्हिटीला लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. ठीक, ओके. याच्यात काय म्हणलं? सायक्लोपेंटेनची रिंग आली. NaBH4 च्या केसमध्ये कम्प्लीट रिडक्शन. NaBH4 च्या केसमध्ये कम्प्लीट रिडक्शन आणि LiNH4 च्या केसमध्ये कम्प्लीट रिडक्शन वाला मेजर आणि मायनर कोणता? डबल बॉन्ड असलेला. ठीक आहे, नेक्स्ट वन कन्सिडर. आपण घेतला सायक्लोहेक्सेन. काय घेतला बाळांनो? सायक्लोहेक्सेन. कीटोन घेतला असा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण NaBH4 वापरला. आपण काय वापरला बाळांनो? NaBH4 वापरला. NaBH4 काय करतो बाळांनो? पटकन सांगा. रिडक्शन करतो. रिडक्शन करतो आपल्याला माहिती आहे. काय मिळणार आहे बाळांनो? मिक्सर मिळणार आहे. अगेन इथं काय मिळेल बाळांनो? मिक्सर, ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड ऍज इट इज आहे प्लस डबल बॉन्डचं काय झालं बाळांनो? रिडक्शन झालंय तो वाला. असे दोन प्रोडक्ट आपल्याला मिळून जातील. ठीक आहे, म्हणजे इथं काय मिळणार आपल्याला? मिक्सर मिळेल. मिक्सर. ठीक आहे, लिथियम अल्युमिनियम हायड्राइडच्या केसमध्ये सुद्धा सेम. ओके, सायक्लोपेंटेन आणि सायक्लोहेक्सेन एवढं लक्षात ठेवा. फोकस करा सायक्लोपेंटेन वरती. एक्झाम्पल आलं तर सायक्लोपेंटेन मध्ये याचे चान्सेस जास्त आहेत, कारण सायक्लोहेक्सेन मध्ये असं पण आपल्याला मिक्सर मिळणार आहे. राईट लक्षात? ठीक आहे. कन्सिडर एखाद्या कंपाऊंड मध्ये अल्डिहाइड पण प्रेझेंट आहे. सी डबल बॉन्ड O. इथं असं म्हणूया, थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर इथे कीटोन पण प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरला AlH4 और बघा, हा एक कंडिशन. दुसरी कंडिशन आपण म्हणला NaBH4 वापरतो सर. NaBH4 याच्यासोबत सॉल्व्हंट ऍज इट इज असतात बरं का, नाहीतर तुम्हाला सॉल्व्हंट दिला नाही सरांनी. ठीक आहे, हे सॉल्व्हंट आहे. THF वगैरे जे काय असतात ते सॉल्व्हंट असतात. THF, NaOH. ठीक आहे, मिथेनॉल हे काय सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, आता या केस मध्ये बघा, आणि तिसरा रिएजंट आपला कोणता रे बाळांनो? H2 आहे, PD आहे आणि निकेल आहे. ठीक आहे, या केसमध्ये ज्यावेळेला आपण रिएक्शन्स करू काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे. कोणाचं? हे तिन्ही काय करतात बाळांनो? अल्डिहाइड आणि कीटोनला रिडक्शन करतात. अल्डिहाइड आणि कीटोनचं काय करतात? कम्प्लीट रिडक्शन करतात. सायक्लोपेंटेनची केस लक्षात ठेवायला सांगितलेले. ठीक आहे, बियॉन्ड दॅट त्याला सोडून कुठेही जातो दे, बाकीच्या केसेस मध्ये डबल बॉन्डला काही होत नाही. ठीक आहे, या केसमध्ये बघा, हे तीन वापरले आपण. एक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये अल्डिहाइड पण प्रेझेंट आहे आणि कीटोन सुद्धा प्रेझेंट आहे. या केसमध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपण म्हणतो सर अल्डिहाइड आणि कीटोन दोघांचं रिडक्शन होईल का? होईल ना? काय होणार? चेक करा बाळांनो, आपली सिलेक्टिव्हिटी आहे. NaBH4 असेल, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड असेल किंवा
H2PD असेल, निकेल असेल, तर ते काय करतात, अल्डिहाइड आणि कीटोन दोघांचं रिडक्शन करतात बाळांनो. म्हणजे इथं काय होईल, आपल्याला अल्कोहॉल मिळेल. किती कार्बनचा, 1 2 3 4 5 6 कार्बनची, 6 कार्बनची चेन असेल, बरोबर आहे का. 1 2 3 4 5 6 म्हणजे हा जो कीटोन होता त्याचं रिडक्शन झालं, सेकंडरी अल्कोहॉल मिळाला, आणि जो अल्डिहाइड होता त्याचं रिडक्शन झालं, आपल्याला कोणता अल्कोहॉल मिळाला बाळांनो, प्रायमरी अल्कोहॉल मिळाला. राहील का लक्षात. ओके. समजा ओपन चेन असेल, बघा व्यवस्थित बघायला बाळांनो, कोणती चेन असणार आहे, ओपन चेन. म्हणजे अगोदर आपण सायक्लिक चेन बघितली होती, आता आपण काय करूया, ओपन चेन. व्यवस्थित बघा, इथे सुद्धा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड होता, इथे सुद्धा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड आहे. याला काय करूया आपण, कीटोन लिहूया. ठीक आहे, याला काय करूया आपण, कीटोन. ठीक आहे, याच्यामध्ये आपण NaBH4 वापरला. व्यवस्थित बघा, खूप महत्वाचं आहे, सिलेक्टिव्हिटी आहे, मेन्शन करून ठेवत जा. ठीक आहे. और मी काय म्हणलं, और म्हणलंय ओपन चेन साठी. मी क्लिअर सांगतोय, सायक्लिक मध्ये 5 मेंबर रिंग मध्ये काय होतंय, सायक्लोपेंटेन मध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याचं सुद्धा रिडक्शन होतंय, सायक्लोहेक्सेन मध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याचं सुद्धा रिडक्शन होतं. इथं ओपन चेन मध्ये अल्डिहाइड आणि कीटोन सोबत आले, दोघांचं रिडक्शन होणार आहे. आणि आता अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन घेतलाय आपण, या केसमध्ये NaBH4 वापरला, किंवा LiAlH4 वापरला, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरला, तर लक्षात असू द्या बाळांनो, ओपन चेन मध्ये डबल बॉन्डचं रिडक्शन होत नाही. हे काय आहे बाळांनो, सिलेक्टिव्हिटी. हे काय आहे बाळांनो, सिलेक्टिव्हिटी. ठीक आहे, किमो सिलेक्टिव्हिटी वरती क्वेश्चन पडतो, किमो सिलेक्टिव्हिटी वरती क्वेश्चन पडतो. सेम एक्झाम्पल आपण काय करूया, अल्डिहाइड मध्ये लिहूया. सेम एक्झाम्पल आपण काय करूया, अल्डिहाइड मध्ये घेऊया. नाव सेम रिएजंट वापरूया आपण. रिएजंट कोणता, NaBH4 आणि और NaBH4 आहे, और LiAlH4 आहे. ओके, म्हणजे रिएजंट, मी काय म्हणतोय, रिएजंट तेच आहेत. आपण काय केलं, सबस्ट्रेट चेंज केलं बाळांनो. काय केलं रे बाळांनो, सबस्ट्रेट चेंज केलंय. सबस्ट्रेट काय केलाय, अल्डिहाइड केलाय. काहीच करायचं नाही, डबल बॉन्डला तसंच ठेवून द्यायचं आणि प्रायमरी अल्कोहॉल लिहायचा. डबल बॉन्ड तसंच ठेवायचा आणि अल्कोहॉल कोणता लिहायचा, प्रायमरी अल्कोहॉल लिहायचा. राहील का लक्षात, राहील का लक्षात, पक्का, शुअर आहेत का, शुअर आहेत ना. ओके. सायक्लिक सिस्टम मध्ये डबल बॉन्डचं पण डिरेक्शन आहे, ओपन चेन मध्ये डबल बॉन्ड तसाच राहील, काहीच होणार नाही. पण या केसमध्ये बघा, थोडस आपण काय करतोय, मॉडिफाय करतोय. ह्या एक्झाम्पलला मी काय करतोय, थोडं मॉडिफाय करतोय. व्यवस्थित बघा, बघा काय करतोय आपण, मॉडिफाय मध्ये काय करणार आहे ते पण बघा. मॉडिफिकेशन मध्ये आपण काय करतोय, एक्झाम्पल्स. तेच एक्झाम्पल आहे, लिटल मॉडिफिकेशन केलंय. काय मॉडिफिकेशन केलंय, एक्झाम्पल मध्ये नाही तर रिएजंट मध्ये. हा काय रे बाळांनो, कीटोन. याला कसं लिहितो आपण, CH3 CH डबल बॉन्ड CH, इथे C डबल बॉन्ड O, आणि शेवटी काय रे बाळांनो, CH3. हा असा आहे ना. ठीक आहे, मी दोन्हीपैकी एकच ठेवूया आपण. ठीक आहे, हा एक्झाम्पल घेतला आपण, याच्यावरती रिएक्शन केली आपण. याच्यावरती रिएक्शन कशाची केली, समजा NaBH4 ची रिएक्शन केली, किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड ची रिएक्शन केली, और LiAlH4 ची रिएक्शन केली. काय मिळेल रे बाळांनो, 1 2 3 4 5 कार्बन आहे. 5 कार्बनचं काय मिळालं पाहिजे आपल्याला, हा पटकन काय मिळालं पाहिजे, अरे बोला रे, 5 कार्बनचं काय मिळालं पाहिजे, अल्कोहॉल मिळालं पाहिजे. येऊ का, बघा CH3 CH डबल बॉन्ड CH, इथं CH, इथं OH, इथं CH3. बरोबर आहे का, एकदम बरोबर आहे. ठीक आहे, 100% बरोबर आहे. ठीक आहे, आता ह्याच एक्झाम्पलला मी काय करतोय, व्यवस्थित बघा. हेच एक्झाम्पल आहे, मी कंडिशन चेंज करतोय बघा. रिएक्शनची कंडिशन काय करतोय, चेंज करतोय. कशी चेंज केली बघा. याच्यामध्ये काय वापरलाय, इन्स्टेड NaBH4 किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, याच्यामध्ये मी वापरतोय H2 निकेल और पॅलेडियम. निकेल किंवा पॅलेडियम यूज करतोय बाळांनो. ओके, आता मला सांगा, आपण ज्या वेळेला हायड्रोकार्बनचा चॅप्टर बघितलेला आहे, डबल बॉन्डचं रिडक्शन करतो की नाही बाळांनो, निकेल डबल बॉन्डचं रिडक्शन करतो की नाही, करतो सर. पॅलेडियम करतो की नाही, करतो. मग इथे डबल बॉन्ड राहील का, नाही राहणार सर.
मग काय होईल, डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन. डबल बॉन्डचं रिडक्शन झाल्याच्या नंतर काय बनेल, CH3 CH2 CH2, बरोबर आहे का. इथे काय असेल बाळांनो, CH, इथे काय असेल CH3 आणि कीटोनचं काय बनेल, OH. सेलेक्टिव्हिटी, जर H2PD वापरला किंवा H2 निकेल वापरला तर त्या केसमध्ये डबल बॉन्डचं पण रिडक्शन होईल आणि कीटोनचं सुद्धा रिडक्शन होईल. जर सेम थिंग अल्डिहाइड सोबत दिली तर बघा काय म्हणतो मी, सेम थिंग आपण काय केले अल्डिहाइड सोबत, सेम थिंग आपण काय केलं बाळांनो अल्डिहाइड सोबत. म्हणजे आपण काय म्हणला, इथं CH3 आहे, इथं CH आहे, अगेन इथं CH आहे, इथं डबल बॉन्ड आहे आणि हा CHO. ठीक आहे, याच्यासोबत रिएक्शन केली कोणाची, NaBH4 ची रिएक्शन केली बाळांनो, किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइडची रिएक्शन केली. काय मिळणार आहे आपल्याला, 1 2 3 4 कार्बन आहेत, 4 कार्बनचा अल्कोहोल मिळेल CH3 CH डबल बॉन्ड CH, इथे काय मिळेल बाळांनो CH2OH. बरोबर आहे का. हा, पण सेम रिएक्शन आपण कशासोबत केली, इथं आपण काय वापरला, H2 वापरला, निकेल आहे किंवा पॅलेडियम आहे, निकेल किंवा पॅलेडियम वापरला. या केसमध्ये काय होणार आहे बाळांनो, डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन होणार आहे. बरोबर आहे की नाही. डबल बॉन्डचं काय बनेल, सिंगल बॉन्ड, तिथे 2 हायड्रोजन ऍड होतील आणि फर्दर मोर अल्डिहाइडचं रिडक्शन करण्यासाठी 2 हायड्रोजन, टोटल हायड्रोजन किती लागतील, 4. म्हणजे काय बनेल बाळांनो, CH3 CH2 CH2, अगेन पुढे बनेल बाळांनो CH2OH. 1 2 3 4 1 2 3 4. लक्षात असू द्या, सिलेक्टिव्हिटी मेन्शन करून ठेवा, लिहून ठेवा. मराठीत लिहा, इंग्लिश मध्ये लिहा, हिंदीमध्ये लिहा, कन्नडामध्ये लिहा, तुमची मर्जी. ओके, चप्प चप्प. ठीक आहे, नेक्स्ट बाळांनो, आम्हाला पाठ लक्षात राहिला, पक्का शुअर आहेत का, 100%. ठीक आहे, चला आपण आणखी काही एक्झाम्पल बघूया कार्बोनाइल मध्ये. आता अल्डिहाइड कीटोन पेक्षा मोर रिएक्टिव्ह असणारे पण आपल्याला थोडेसे बघायचे, पण ते खूप महागडे असतात. बरोबर आहे, अल्डिहाइड कीटोन चीपली अवेलेबल असतात. ऍसिड क्लोराइड, ऍसिड पासून ऍसिड क्लोराइड बनवायला लागतो आपल्याला, म्हणून तो जनरली काय होतो, आपण बनवणार नाही, ऍसिडचं डायरेक्ट रिडक्शन करतो ना आपण. हो, त्याच्यामुळे ऍसिड क्लोराइड आणि हायड्राइडची सुद्धा रिएक्शन आपण बघूया. कन्सिडर बाळांनो, आपल्याकडे आहे RC डबल बॉन्ड OCl, रिडक्शन ऑफ ऍसिड क्लोराइड बनवू शकता. ठीक आहे, रिडक्शन ऑफ ऍसिड क्लोराइड. मॅक्सिमम केसेस मध्ये काय असतो, हा ऍसिड क्लोराइड असतो. ठीक आहे, या केसमध्ये बघा, या केसमध्ये आपण 1-2 रिएक्शन टाकून देतो. हे रिएक्शन खूप महत्वाचे आहे, तुम्हाला पुढे पण येणार आहे. या केसमध्ये जर आपण NaBH4 वापरला किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरला और LiAlH4 यूज केला, ठीक आहे, याच्यापासून काय बनणार आहे, RCH2OH. लक्षात असू द्या. ठीक आहे, RCOCl होता, RCH2OH केला. ठीक आहे, मराठीमध्ये लिहून ठेवा, रिडक्शन ऑफ ऍसिड क्लोराइड युजिंग NaBH4 और लिथियम अल्युमिनियम हायड्राइड गिव्स प्राइमरी अल्कोहल. ठीक आहे, आता R इक्वल टू इथाइल मिथाइल प्रोपाइल ब्युटाइल फिनाइल नाफ्थाइल किंवा आणखी काही असू बाळांनो, राहील का लक्षात. ठीक आहे, दुसरा कन्सिडर, एखाद्याला कन्फ्युजन झालं, तो म्हणला सर मी असा Cl घेतो. ठीक आहे, चालेल ना, काय हरकत आहे. आणि रिएक्शन कंडिशन कशी असेल मग बाळांनो, सेम, NaBH4 किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. काय करायचं बाळांनो, ऍसिड क्लोराइड आहे, ऍसिड क्लोराइडचा कार्बोनेटचा काय बनवायचा, CH2OH बनवायचा. म्हणजे बेन्झीन रिंग ऍज इट इज, बेन्झीन रिंग कशी बाळांनो ऍज इट इज, इथं काय आला, OH आला. इझी आहे का, आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, रिडक्शन ऑफ ऍसिड हॅलाइड, हा वाला पार्ट मी तुम्हाला मध्येच ऍड करून दिलाय. कशासाठी ऍड करून दिलाय तर थोडंसं लक्षात राहील म्हणून. आपण परत या गोष्टीवरती येणार आहेत, याच्यामध्ये एक्झाम्पल सिलेक्टिव्ह बघणार आहेत. ठीक आहे, हा मध्येच पार्ट का दिलाय तर एखाद्याला वाटतं अल्डिहाइड कीटोन पेक्षा मोर रिएक्टिव्ह होता म्हणून पार्ट दिलाय. ठीक आहे, आता याला काय करूया आपण, वाइंड अप करूया. हे दोनच एक्झाम्पल आहे त्याचे. ठीक आहे, ओके, नेक्स्ट वन. चला बघा, okay, selectivity, selective reduction of aldehyde in presence of ketone, selective reduction of aldehyde.
सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ, बघा काय म्हणलं मी, सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ अल्डिहाइड in presence of ketone. काय म्हणतोय, अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही प्रेझेंट आहेत असं पण असतं का? ओके, मॅक्सिमम केसेस मध्ये बाळांनो तुम्हाला सांगितलं जात नाही, ही अशी पण पॉसिबिलिटी आहे रे बाळांनो. याला सिलेक्टिव्हिटी म्हणतात, रिएजंट सिलेक्टिव्हिटी म्हणतात. याला काय म्हणतात, रिएजंटची सिलेक्टिव्हिटी. समजा एखाद्या रिएक्शन मध्ये अल्डिहाइड प्रेझेंट आहे, व्यवस्थित बघा, RC डबल बॉन्ड O इथं असा आपण थोड्या पूर्वी लिहिला होता असा कीटोन, बरोबर आहे का? हा कीटोन आहे, ठीक आहे सर. ओके, याचं मला काय करायचंय, रिडक्शन करायचंय आणि कन्वर्ट कशात करायचंय, फक्त आणि फक्त हा अल्कोहोल बनला पाहिजे, HO CH2 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 CH2. इथं हा कीटोन ऍज इट इज राहिला पाहिजे. मोजा 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. तर इथं काय रिएजंट असं क्वेश्चन पडू शकतो, बरोबर आहे. याच्यासाठी लक्षात असू द्या बाळांनो, इथं एक रिएजंट आहे Zn BH4 twice in presence of THF. in presence of THF हा सिलेक्टिव्ह बघा, सिलेक्टिव्ह सांगितला मी, कीटोन आणि अल्डिहाइड प्रेझेंट असतील तर अल्डिहाइड रिड्यूस करणार. हा काय करणार, अल्डिहाइडला सिलेक्टिव्हली रिड्यूस करणार. समजा ईस्टर आणि कीटोन असतील तर हा कुठे जाणार बघ, कीटोन कडे. अरे बापरे, असं पण आहे का सर? हा आहे बाळांनो, ठीक आहे. समजा हा, कारण हा माइल्डर आहे बाळांनो. समजा एखाद्या कंडिशन मध्ये कीटोन प्रेझेंट आहे आणि इथं पुढे OR प्रेझेंट आहे, एस्टर. ओके ओके, एस्टर, ठीक आहे. ओके, असं पण म्हणू शकतो ना आपण, सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ कीटोन इन प्रेझेन्स ऑफ एस्टर, असं पण म्हणू शकतो आपण. ओके, हे एक्झाम्पल मी याच्यासाठी दिलंय कारण कम्पेअर करून लक्षात ठेवाल तुम्ही. आपण काय केलं इथं, Zn BH4 होल ट्वाइस असा वापरला, तर काय होईल बाळांनो, एस्टरला काहीच होणार नाही. इथं हा OH रिड्यूस होऊन जाईल आणि एस्टर ऍज इट इज राहून जाईल बाळांनो, ठीक आहे. हे कम्पेअर करण्यासाठी लक्षात ठेवलं. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, हे जे बोरोहायड्रेट आहे तो कीटोनचं पण रिडक्शन करतोय, पण कधी करतो तो कीटोनचं रिडक्शन, त्याच्यापेक्षा लेस रिएक्टिव्ह ग्रुप जर प्रेझेंट असेल तर, बरोबर आहे का? हा, अशा केसमध्ये तो कीटोनचं पण रिडक्शन करतो. म्हणजे ओव्हरऑल आपण असं म्हणूया की एका कंपाऊंड मध्ये अल्डिहाइड कीटोन आहे तर अल्डिहाइडचा, कीटोन एस्टर आहे तर कीटोनचा. ओके, पण याचा आणखी एक ड्रॉबॅक पण आहे मॅडम, ह्याचा एक बोरोहायड्रेटचा ड्रॉबॅक सुद्धा आहे. कन्सिडर, आपल्याकडे जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल आणि इथं समजा अल्डिहाइड आणि कीटोन दोन्हीपैकी एक प्रेझेंट आहे, आपण काय वापरला, Zn BH4 वापरला. Zn BH4 यूज केला होल ट्वाइस मध्ये. या केस मध्ये काय होतं, हा झिंक बोरोहायड्रेट रिडक्शनचा डबल बॉन्ड काय करतो, हा अल्डिहाइडचं तर रिडक्शन करतो. अलॉंग विथ दॅट हा काय आहे, BH4 आहे, बोरेनचा डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा काय होतो बाळांनो, डबल बॉन्ड अक्रॉस बाइंड सुद्धा होऊन जातो, बोरेन असा बाइंड सुद्धा होऊन जातो बाळांनो, बरोबर आहे का? म्हणजे आपण ह्याला असं म्हणू शकतो ना, ट्वाइस म्हणू शकतो ना. हे ग्रुप किती असणार आहेत बाळांनो, 3 ग्रुप असणार, बरोबर आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल या केस मध्ये काय असणार आहे बाळांनो, जर Zn BH4 वापरला, अल्कोहोल बनेल, मग आपल्याला परत फर्दर मोर इथं आपण असं म्हणू शकतो ना, H2O2 NaOH. तर हा काय करेल रे बाळांनो, अल्कोहोल मध्ये सुद्धा कन्वर्ट करेल त्याला. HO नंबर ऑफ कार्बन 1 2 3 4, 1 2 3 4, बरोबर आहे. 1 2 3 4, इथं OH सिलेक्टिव्ह, लक्षात ठेवा INP आहे, ठीक आहे. INP मराठीत लिहून ठेवा, ऍडव्हान्स वाल्यांना पडेल, नीट वाल्यांना बिलकुल लोड घ्यायचा नाही, बेंच वाल्यांना बिलकुल लोड घ्यायचा नाही या एक्झाम्पल साठी. लक्षात, पक्का, शुअर, पक्का, आपलं. चला नेक्स्ट वन, अल्डिहाइड कीटोन झाले. नेक्स्ट आपण बघूया ईस्टर, ठीक आहे. रिडक्शन ऑफ ईस्टर. अल्डिहाइड कीटोन साठी सिलेक्टिव्ह रिएजंट कोणता होता बाळांनो, NaBH4. कोण होता, NaBH4. आता ईस्टर आहे, ईस्टर साठी रिएजंट, बरोबर बाळांनो,
रिडक्शन ऑफ इस्टर. इस्टरचं रिडक्शन करायचं आपल्याला. ठीक आहे. आता इस्टर म्हणजे आपण काय म्हणूया, एक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये इस्टर प्रेझेंट आहे तर रिएजंट कोणता, बरोबर आहे. ठीक आहे, बघूया. कन्सिडर आपण असं म्हणूया आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर, बरोबर आहे. ठीक आहे, याचं रिडक्शन करायला आपण सुरुवात केली. रिड्युसिंग रिएजंट NaBH4 चालेल का नाही, तो माइल्डर आहे. ठीक आहे, स्ट्रॉंगर लागेल म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड LiAlH4 लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. हा काय करतो बाळांनो, CH2OH याला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करतो. लक्षात असू द्या, इथला OR जो आहे त्याचा अल्कोहोल बनणार आहे. कोणता OR जो बाहेर पडलाय ROH, OR जो होता त्याचा काय बनेल, अल्कोहोल बनेल. फर्दर मोर बघा, फर्दर मोर नेक्स्ट वन. ओके, कन्सिडर आपल्याकडे सेम इस्टर घेतलाय आपण RC डबल बॉन्ड O, इथं OR आहे. ओके, याच्यासोबत आपण घेतलाय H2PD और निकेल. हे सुद्धा काय करतं बाळांनो, रिडक्शन करतं. कन्वर्ट कशामध्ये करणार आहे, RCH2OH प्लस ROH. हा ROH कुठून येतोय, तर हा OR जो आहे ना, OR हा वाला तिथून येतोय. ठीक आहे. ओके, म्हणजे H2PD आणि निकेल हे इस्टरचं सुद्धा रिडक्शन करतात बाळा. राहील का लक्षात, पक्का, शुअर आहेत का. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन, रिडक्शन ऑफ इस्टर. समजा व्यवस्थित आहे का, एखाद्या कंपाऊंड मध्ये अल्डिहाइड आहे आणि इस्टर आहे. व्यवस्थित बघा, सिलेक्टिव्हिटी. ओके, काय म्हणतो मी, सिलेक्टिव्हिटी, सिलेक्टिव्ह. ठीक आहे, सिलेक्टिव्हिटी. एका कंपाऊंड मध्ये काय आहे, अल्डिहाइड आहे आणि इस्टर आहे, OR. एजंट कोणता वापरायचा, रिड्युसिंग रिएजंट. ठीक आहे, वाटल्यास आपण काय करूया, सेपरेटच घेऊया सिलेक्टिव्हिटीला. ठीक आहे. ओके, सिलेक्टिव्हिटी. एखादा कंपाऊंड आहे, इथं अल्डिहाइड घेतलाय आपण, इथं घेतलाय आपण OR घेतलाय. ठीक आहे, याची रिएक्शन केली. व्यवस्थित बघा बघा, याची रिएक्शन केली आपण LiAlH4 सोबत. मराठीत लिहून ठेवायचं बाळगतो. हा असेल हिअर रिएजन वापरला की हे बनणार आहे. ठीक आहे. ओके, कार्बन किती आहे, 3 HO 1 2 3 इथं OH डायल बनेल आपल्याला, बरोबर आहे का. म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हे अल्डिहाइडचं पण रिडक्शन करतं, कीटोनचं पण रिडक्शन करतं, इस्टरचं पण रिडक्शन करतं. इथपर्यंत आपल्याला समजलं. आता एखाद्याला वाटलं की मला फक्त अल्डिहाइडचं रिडक्शन करायचं आहे, काय वापरायचं बाळांनो, NaBH4. काय वापरायचा, NaBH4 और BH3. आठवतं का, कोणता, BH3 म्हणजे नॉर्मल BH3. NaBH4 जसा होता तसा ZnBH4 होता का नाही, झिंक बोराइड, तो वाला वापरायचा. ठीक आहे, याच्यामध्ये काय होईल, फक्त आणि फक्त अल्डिहाइडचं रिडक्शन होईल. एस्टरला काय होईल का रे बाळांनो, नाही. इथे जर आपण ZnBH4 जरी वापरला, ZnBH4 होल्ड ट्वाइस. ठीक आहे, काय मिळेल आपल्याला, अल्कोहोल. कोणाचा, अल्डिहाइडचा. इस्टरला काय होईल का बाळांनो, काहीच नाही होणार, बिलकुल तो ऍज इट इज सर्व करेल. राहील का लक्षात, शुअर आहेत ना. ओके, नेक्स्ट आपण एक एक सिलेक्टिव्हिटीज करत पुढे चाललो होता. असं व्हायला नको की बाबा पुढचं पॅटर्न मागचं सपाट, बरोबर आहे का. ठीक आहे, नेक्स्ट वन. आता इस्टरचं रिडक्शन करायचं आहे, त्याच्यासाठी आणखी एक रिड्युसिंग एजंट बघा. कन्सिडर आपण काय केला, RC डबल बॉन्ड O, इथे OR घेतला आणि डायबल H वापरला. काय वापरला आपण, डायबल H. हा कोण आहे, डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड, बरोबर आहे. दिसायला कसा दिसतो, डायबल दिसायला कसा दिसतो, तुम्हाला रिएजन काढून दाखवतो म्हणजे लक्षात राहील. चला, डायसोब्युटाइल आयसोब्युटाइल अल्युमिनियम अल्युमिनियम आयसोब्युटाइल 1 2 आठवतंय का, हा आयसोब्युटाइल असतो 1 2. ठीक आहे, हा काय असतो, आयसोब्युटाइल. डाय म्हणजे 2, आयसोब्युटाइल अल्युमिना हायड्राइड. हा आहे डायबल H. हा कोण आहे,
हा आहे डायबल एच, हा कोण आहे डबल एच म्हणतात कोणी कोणी, ठीक आहे, हा आहे डायबल एच, ठीक आहे. ओके, आता एस्टर घेतलाय, एस्टरचं रिडक्शन आपण केलं डायबल एच वापरून. काय वापरलं बाळांनो? डायबल एच. डायबल एच मध्ये काय होतं, इथं खूप महत्वाची कंडिशन सांगणार आहे, खूप 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 महत्वाचं आहे IMP. याला जर आपण -78 ला वापरला, ओके, आणि हा 1 मोल पाहिजे बाळा, हा कसा पाहिजे? 1 मोल पाहिजे, ठीक आहे, 1 मोल -78 डिग्री. ओके, जर मेन्शन नसेल तरी सुद्धा लक्षात असू द्या, -78 डिग्री जर असेल फक्त आणि डायबल एच ची क्वांटिटी मेन्शन नसेल तरी सुद्धा याचा बनवायचा अल्डिहाइड. काय बनवायचा? अल्डिहाइड, RC डबल बॉन्ड OH. आता तुम्हाला वाटेल आपल्या अल्कोहोल प्रिपरेशन चालू आहे, सरांनी बरेच अल्डिहाइड सांगितला. का सांगितलं त्याच्या पाठीमागचं रिझल्ट सांगतो बाळांनो. हा -78 ला जर असेल तर तो अल्डिहाइड बनवणार आहे, आणि जर हा डायबल एच, व्यवस्थित बघा, हा जो डायबल एच आहे तो जर 0 डिग्रीला वापरला आपण, किती डिग्री? 0 डिग्रीला वापरला आपण, आणि तो जर मोर दॅन 1 मोल असेल, एक्सेस असेल, कसा असेल? एक्सेस. हा कसा असेल बाळांनो? एक्सेस असेल. हा जर मोर दॅन 1 मोल असेल म्हणजेच एक्सेस जर असेल तर या केस मध्ये तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळणार आहे. ओके, म्हणजे 1 मोल -78 अल्डिहाइड, मोर दॅन 1 मोल दॅट इज एक्सेस. एक्सेस मध्ये आपण ज्यावेळेला वापरू त्यावेळेला काय मिळणार आहे आपल्याला? प्रायमरी अल्कोहोल. काय मिळेल? प्रायमरी अल्कोहोल. ओके, आता हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे कशापासून बनलाय? एस्टर पासून. आणि -78 ला रिएक्शन केले त्यावेळेला काय बनला बाळांनो? अल्डिहाइड. 0 डिग्रीला रिएक्शन केले काय बनला? 0 डिग्रीला प्रायमरी अल्कोहोल. राहील का लक्षात? पक्का शुअर आहेत ना? ठीक आहे. नेक्स्ट वन, सगळ्या एक 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 रिएजंटची आपण लिस्ट बनवतोय, मर्ज करून आणखी काही रिएजंट येणार आहेत. सो बी रेडी. ओके, चला बाळांनो, रिडक्शन ऑफ ऍसिड्स. कशाचं रिडक्शन बाळांनो? ऍसिडचं रिडक्शन. ठीक आहे, कशाचं रिडक्शन बाळांनो? ऍसिडचं रिडक्शन करणार आहेत. ओके, H2PD वगैरे आपण एस्टर वगैरे बघितलेलं आहे ऑलरेडी. रिडक्शन ऑफ ऍसिड. ओके, एक एकच एक्झाम्पल आपण घेतलंय, भरपूर सारे एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिसला देणार, त्याच्यासाठी एक एक एक्झाम्पल घेतले आपण. ठीक आहे. ओके, रिडक्शन ऑफ ऍसिड. ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी सेलेक्टिव्ह रिएजंट दॅट इज BH3. सेलेक्टिव्ह रिएजंट. कोणता रिएजंट? सेलेक्टिव्ह. फक्त आणि फक्त ऍसिडचं करायचं आहे. सेलेक्टिव्ह रिएजंट कोणता बाळांनो? BH3. ठीक आहे, सेलेक्टिव्ह. बाकी कोणालाच रिडक्शन करणार नाही तो, बाकी कोणाचंच रिडक्शन तो करणार नाही. ओके, लक्षात असू द्या, बाकी तो कोणाचं रिडक्शन करणार नाही. कोण? BH3. हा जर BH3 वापरला आपण तर तो सेलेक्टिव्ह, आणि सेलेक्टिव्ह कोणाला असणार आहे? ऍसिडचं रिडक्शन करणार आहे. वाटलं चला मी कलर चेंज करून देतो, लक्षात राहील. कलर किती गेला तुम्ही? ठीक आहे, BH3. ओके, डन. ह्याच्यासोबतच आणखी पण असणार आहेत, बरोबर आहे की नाही? कन्सिडर आपल्याकडे ऍसिड आहे, लिस्ट बनवूया आपण. RCOOH. याच्यासोबत आपण काय वापरला? BH3 वापरला. BH3 इन प्रेझेन्स ऑफ TH काय असणार आहे? THF असणार आहे की नाही? BH3 वापरला आपण, काय मिळणार आहे? RCH2OH. प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करून द्यायचं ऍसिडचं रिडक्शन. दुसरा, आपण जर याच्यासोबत LiAlH4 वापरला, व्यवस्थित बघा, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड परत रिएक्शन मध्ये आलाय, म्हणजे ऍसिडचं सुद्धा हा काय करतोय बाळांनो? रिडक्शन करतोय. RCH2OH. बरोबर आहे का? ठीक आहे. ओके, म्हणजे ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला कळाला की काय असणार आहे. ठीक आहे, ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी काय असणार आहे बाळांनो? फक्त आणि फक्त BH3 सिलेक्टिव्ह असणार आहे. ओके, आता व्यवस्थित बघा, परत सांगतो. ऍसिड सोबत जर आपण झिंक बोरोहायड्राइड वापरला, ZnBH4,
होल ट्वाइस, हा याचं सुद्धा रिडक्शन करतो. काय बाळांनो, हा DS3 DS3 सारखाच दिसतोय ना, त्याच्यामुळं हा बोरेन आहे, बोरेनचाच भाव आहे ना, त्याच्यामुळे RCH2OH म्हणजे हा याचं सुद्धा रिडक्शन करणार आहे. जसं बोरायड्रेट बघा, ऍसिडचं पण रिडक्शन करतोय, कीटोनचं पण करतोय, अल्डिहाइडचं पण रिडक्शन करतोय. डबल बॉन्ड दिसलं तर डबल बॉन्डला पण सोडत नाही, त्याचं सुद्धा रिडक्शन करतोय किंवा ऑक्सिडेशन करतोय, डिपेंड काय वापरतो त्याच्यावरती. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, म्हणजे डबल बॉन्ड सोबत हा रिॲक्ट होतो. आता ऍसिड साठी सिलेक्टिव्ह आपण सांगितलं DS3, त्याच्यानंतर सांगितलंय आपण LH. कंपॅरेटिव्ह मध्ये एक एक्झाम्पल बघायचं आपण. ठीक आहे, चला कंपॅरेटिव्ह मध्ये एक एक्झाम्पल आपण म्हणूया. एक ऍसिड आहे RO, इथं C डबल बॉन्ड O, 1 2 3 4, इथं OR आहे. याच्यासोबत आपण रिॲक्शन केली व्यवस्थित बघा, दोन रिॲक्शन, दोन डिफरंट. बरोबर आहे, दोन रिॲक्शन देतो बघा, दोन रिॲक्शन देतोय, दोन डिफरंट वे मध्ये आपण लिहिणार आहे. बघा याची जर रिॲक्शन आपण, याची रिॲक्शन आपण इकडे आणि इकडे दोन बघूया आपण. याची रिॲक्शन जर आपण LiAlH4 सोबत केली, LiAlH4 सोबत केली, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड सोबत जर रिॲक्शन केली आपण, तर आपल्याला माहित आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड एस्टरचं पण रिडक्शन करतं, ऍसिडचं पण रिडक्शन करतं. बरोबर आहे ना? ठीक आहे, म्हणजे हा काय करणार, दोघांचं रिडक्शन. नंबर ऑफ कार्बन मोजा, 1 2 3 4 5. एका साईडला ऍसिड पाहिजे ना आपल्याला, मग आपण ऍसिड लिहूया. ठीक आहे, इथं आपण काय करूया, ऍसिड. ठीक आहे, आता हा दोघांचं रिडक्शन करणार आहे. हा काय करणार आहे बाळांनो, दोघांचं रिडक्शन करणार आहे. ठीक आहे, दोघांचं रिडक्शन म्हणजे नंबर ऑफ कार्बन 2 4 6. 6 कार्बन याला काय असणार आहे, दोन्ही डायॉल असणार आहेत. 1 2 3 4 5 6. इथे काय असेल बाळा, OH. 1 2 3 4 5 आहे रे, 6 कसं काय म्हणतोय. ठीक आहे, OH 1 2 3 4 5. ठीक आहे, देन आता मला काय करायचं, व्यवस्थित बघायला बाळांनो. याच्यामध्ये मला काय यूज करायचं आहे, BH3. काय यूज करायचं बाळांनो, BH3. BH3 सिलेक्टिव्ह कोणासाठी आहे, आत्ताच म्हणलंय आपण, कोणासाठी आहे, ऍसिड साठी. फक्त आणि फक्त कोणाचं रिडक्शन करेल, ऍसिडचं. ऍसिडचं रिडक्शन म्हणल्याच्या नंतर चेक करेल बाळांनो, HO 1 2 3 4 5. इथे इस्टर आहे, इस्टरला काही होईल का, नाही, बिलकुल काही नाही होणार सर. ठीक आहे, आणखी एक सिलेक्टिव्हिटी, आणखी एक सिलेक्टिव्हिटी बाळांनो. याच्यामध्ये मी वापरला LiBH4. लक्षात असू द्या, LiBH4 ची सिलेक्टिव्हिटी सांगतोय. सिलेक्टिव्ह फॉर एस्टर, सिलेक्टिव्ह फॉर ईस्टर. ओके, म्हणजे हा काय करेल, ऍसिडला काय करेल का, नाही. कोणाचं रिडक्शन करेल मग, ईस्टरचं. फक्त आणि फक्त ईस्टरचं रिडक्शन. ऍसिड ऍज इट इज, HO C डबल बॉन्ड O. ऍसिड तसाच राहील बाळांनो, आणि रिडक्शन कोणाचं होईल, ईस्टरचं रिडक्शन होईल. या 3 सिलेक्टिव्हिटी लक्षात ठेवा, राहतील का लक्षात. ओके, एवढाच पार्ट आहे तुम्हाला, फक्त आपल्याला रिएजंट माहिती पाहिजेत. 1 शॉट मध्ये सगळं होऊन जातं व्यवस्थित केलं तर. ठीक आहे, लिस्ट बनवा आणि ट्राय करा, चालेल का. आता मी मल्टिपल एक एक्झाम्पल देतोय, असं एक्झाम्पल देतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्टिव्हिटी वगैरे लावता येईल. आणखी एक सिलेक्टिव्हिटी पण मी सांगणार आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं अशी वाली. ठीक आहे, चला आपण बघूया. बघा एक्झाम्पल कसं देतोय तुम्हाला लक्षात आहे, बघा रे बघा. ओके, हा कीटोन आहे. ठीक आहे, इथं आपण काय केला, अल्डिहाइड दिला. ठीक आहे बाळांनो, व्यवस्थित बघा. इथं आपण काय केलं, पहिला वापरलाय ZnBH4 होल ट्वाइस. काय बनेल, काय बनेल, पटकन काय करेल, अल्डिहाइडचं रिडक्शन. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे, अल्कोहॉल. कीटोनला काय होईल का बाळांनो, नाही, कीटोन ऍज इट इज. एखाद्याला म्हणलं चला NaBH4, व्यवस्थित बघा, NaBH4 बाळांनो, NaBH4 आताच आपण लिस्ट मध्ये बनवलंय. NaBH4 काय करतो, अल्डिहाइड आणि कीटोन दोघांचं रिडक्शन. अल्डिहाइड आणि कीटोन दोघांचं रिडक्शन जर होत असेल तर याचं सुद्धा काय बनणार आहे, अल्कोहॉल. याचं सुद्धा काय बनणार आहे बाळांनो, अल्कोहॉल. एखाद्याला वाटलं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड LiAlH4 हा सुद्धा काय करतो बाळांनो, अल्डिहाइड कीटोनचं पण रिडक्शन, दोघांचं रिडक्शन करतो, तर आपल्याला हाच अल्कोहॉल मिळेल परत. आता सिलेक्टिव्ह मध्ये बघा, आपण काय केला, ZnBH4 वापरला. ZnBH4 घेतला ना, झिंक बोरायड्रेट. ठीक आहे, ओके.
सोबतच आपण आणखी एक रिएक्शन म्हणली होती H2 PD और निकेल. या केसमध्ये काय होतं बाळांनो, पटकन सांगा. दोघांचं रिडक्शन झालं की काय बनेल, एक सेकंडरी अल्कोहोल आणि एक प्रायमरी अल्कोहोल. नाव एक इम्पॉर्टंट रिएक्शन, कलर चेंज करून देतोय. ठीक आहे, एक इम्पॉर्टंट रिएक्शन. अल्डिहाइड प्रेझेंट आहे पण मला रिडक्शन करायचं कीटोनचं. अल्डिहाइड प्रेझेन्स मध्ये रिडक्शन कोणच करायचं आहे, कीटोनचं. इथे वापरायचा NaBH4 in presence of CeCl3. NaBH4 in presence of CeCl3. याचं नाव वगैरे बाळांनो, नाव बघून हसाल तुम्ही. याचं नाव काय, लुचेर एजंट. नावासारखंच आहे. ठीक आहे, ओके. अल्डिहाइड प्रेझेंट आहे, कीटोन प्रेझेंट आहे. लुचेर एजंट काय करतो बाळांनो, सिलेक्टिव्ह आणि सिलेक्टिव्ह कोणाचं रिडक्शन, कीटोनचं. सिलेक्टिव्ह फॉर कीटोन इन प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड एस्टर जे काही असतील. ठीक आहे, राहील का लक्षात, शुअर आहात का, पक्का, डन. याच्या पुढे पक्का. ठीक आहे, आता मी काय करतोय, भरपूर सारे तुम्हाला एक्झाम्पल्स देणार आहे ट्राय करण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला ते ट्राय करायचे आहेत बाळांनो. ठीक आहे, चला एक्झाम्पलची लिस्ट. ओके, मी काय करतो, एक्झाम्पल देतो, त्याच्यावरती 2-3 रिएजंट खाली देऊन देणार आहे. ठीक आहे, 10-15 एक्झाम्पल देऊया आणि 4-5 रिएजंट देऊया, म्हणजे तुमचे 50 एक्झाम्पल पण असेच होऊन जातील. ठीक आहे, दुसरा, तिसरा, चौथा, सायक्लोहेक्सेन डबल बॉन्ड, इथं अल्डिहाइड. ठीक आहे, पाचवा, कीटोन पण आहे, अल्डिहाइड पण आहे. ठीक आहे, सहावा, कीटोन डबल बॉन्ड अल्डिहाइड. सातवा, कीटोन. आठवा, नववा, 10 नंबर, H C double bond O, C double bond O OH, COOR कीटोन. ठीक आहे, एवढेच एक्झाम्पल, 10 एक्झाम्पल बोललो होतो ना. ठीक आहे, 10 एक्झाम्पल ट्राय करण्यासाठी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात रे बाळांनो, मग प्रॅक्टिस केली पाहिजे ना. भरपूर सारी प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. ठीक आहे, गुड. चला रिएजंट्स, सगळ्यावरती सगळे रिएजंट ट्राय करायचे आहेत. ठीक आहे, असं व्हायला नको, हा राहिला तर राहिला माझा. ठीक आहे, सगळे रिएजंट देतो, लिस्ट देतो रिएजंटची. एक NaBH4 THF MeOH. दूसरा LiAlH4 in presence of THF. तीसरा डायबाल H. ठीक आहे, इथे तुम्ही -78 चीच लक्षात असू दे, जेणेकरून तुम्ही अल्डिहाइड वगैरे बनवाल. ठीक आहे, 4 ZnBH4 twice. 5 BH3. 6
LiBH4 एवढं एक्झाम्पल. ठीक आहे, मी साईड लावतो बाळांनो. पटकन एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट घ्या किंवा पटकन लिहून घ्या किंवा पॉज करून हे करा. ठीक आहे. ओके, ठीक आहे बाळांनो, सेलेक्टिव्हिटीज झाल्यात आपल्या. आय थिंक सेलेक्टिव्हिटीज समजल्या असतील नसतील बिलकुल लोड नका घेऊ. एक वेळेस सेलेक्टिव्हिटीज व्यवस्थित केल्या की तुम्हाला पुढच्या गोष्टी सोप्या जातील. ठीक आहे, लिस्टच बनवून ठेवा तोपर्यंत. मग आता चला काय म्हणायचं, काय म्हणूया. अरे ठीक है, चलो बाय बाय.